हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. अनुभव शेअर हा, करायचे. कुठून बोलताय? नाव वगैरे सांगायचंय? पुण्यातून बोलते ताई. हा, नाव अनुभव सांगायचं. नाही आता नाही सांगत आहे. बरं बरं बरं. हा हा. मी पहिल्यांदाच अनुभव शेअर करते ताई. बरं. हा हा. आणि ना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ना कोटी कोटी दंडवत. ताई, असं नका बोलू हो. आपले सगळ्यांचे स्वामी आहेत, त्यांनाच आपण करूया सगळ्यांनी. हो ते तर आहेच. पण हा तुमच्या म्हणजे नाही का तुमचा अनुभव पाहते ना, इतकं सपोर्टिंग असतं ना. हा, खरंय इतकं खरंय. म्हणजे हो. आणि ताई हा त्यावेळेस ना मी म्हणजे थोडस प्रॉब्लेम मध्ये होते मी. हा हा अजून सॉल्व्ह नाही झालेला. हा हा. तर मी काही केलं, असंच टेन्शन मध्ये होते. हम्म. आणि ताई मी 16 वर्ष झाले मी मानव पंथात म्हणजे स्वामींची सेवा अरे बापरे, करते. हो का? हो, अच्छा. हा हा. चक्रधर स्वामींची. अच्छा अच्छा. हा हा. हो. आणि असंच जरा टेन्शन मध्ये होते आणि मला कळत नव्हतं मी काय करू काय नाही. हा हा. आणि अचानक एक दिवस ना मला स्वप्न पडलं हा. की स्वामींची आरती मला ऐकायला येते, स्वामी अरे बापरे. समर्थांची. हा. हो. आणि मग मी ना म्हणजे हे केलं, कधी आरती ऐकलेली नाहीये, तारक मंत्र ऐकायची अच्छा. कारण ते ऐकायला खूप छान वाटायचं म्हणून. हा हा. तर मग असं झालं आणि नेमकं पहाटे मला ती आरती ऐकू आली. ओ. हो. आणि मग मला म्हणजे एकदम फ्रेशच झाले मी. टेन्शन वगैरे सगळं काही, मला असं वाटलं नाही मी टेन्शन मध्ये आहे म्हणून. अरे वा. हो. बघा. हा आणि मग मी माझ्या ना आईला सांगितलं, म्हटलं अगं आई, मला ना असं स्वप्न पडलं की मला स्वामी समर्थांची आरती ऐकू येते. हा 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 तर हा हा. म्हटलं इथे कुठं मंदिर आहे जवळ? तर आई म्हटली आहे ना आपल्या इथं केंद्र आहे जवळच. हा मी हा हा. म्हटलं केंद्र तर म्हणजे अर्धा तास लागतो आम्हाला जायला नाही का चालत. हो हो हो. तर मी म्हटलं मला आरती अशी ऐकू येते की हा शेजारीच हा अशी ऐकू येते म्हटलं. हा तर मग मी नाही का त्यावेळेस मला म्हणजे काहीच माहिती नव्हतं की हा. काय आहे, काय नाही. मग मी असं गेल्यावरती मी म्हटलं चला आपण आरती ऐकली म्हणजे ऐकली तर आपण मोबाईल मध्येच पाहूया. युट्यूबला आरती लावून. तर आरती पाहिली तर हो खरंच म्हटलं हीच आरती होती. हा हा. आणि म्युझिक वगैरे असंच इतकं प्रसन्न वाटलं मला. आणि त्याच्या इतकं म्हणजे त्या लगेच आरतीच्या खाली लगेच अनुभव नाही का आले. हो 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 हो. आणि मग मी म्हटलं अनुभव म्हणजे काय? तर म्हटलं चला आपण पाहूया तरी. आणि असं ऐकत गेलं ना ताई, एवढं छान वाटलं मला. असं वाटलं नाही की माझ्यावर एवढं मोठं काहीतरी टेन्शन आहे. एवढं छान वाटायला लागलं. खरंच खरंच. आणि मी ना इतकं सारखे अनुभव ऐकायला लागले. हा हा आणि हा. अनुभवातूनच इतकं मला असं वाटायचं की मला कोणतरी सपोर्ट करतंय. आणि हा हो, आणि कोणीतरी मला म्हणजे नाही का समजून सांगते की बाळा तू टेन्शन नको घेऊ. हा. अगदी अगदी हा, खरंय, सगळं काही खरंय. तुझं ठीक होणार आहे असं सांगते. अगदी बरोबर आहे. आणि हे असं झाल्यावरती मी सतत अनुभव म्हणजे मला त्याच्याशिवाय चैनच पडायचं नाही ऐकल्याशिवाय. हो. हो, असं कोणी बोलायला आलं ना तर माझं तळमळ सारखी त्याच्याकडेच. मी म्हणायची मी म्हणायची ही कधी उठून जाते आणि मला अनुभव एखादा तरी ऐकायला खरंय येईल. खरंय खरंय. इतकं म्हणजे ध्यास लागलेला आहे अगदी इतकं नाही. बरोबर, अगदी आणि बरोबर. मग ना ताई मी नाही का ते माझ्यावरती काय संकट आले काय नाही ह्याचं मला काही घेणं देणं राहिलेलं नव्हतं. बघा. इतकं इतकं मी हे केलं. आणि त्यात काय झालं, मला नाही का एक ताई भेटल्या. बरं. आणि हं, हं. हो, त्या ताई भेटल्या आणि त्यांनी मला काय सांगितलं, ताई तुम्ही टेन्शन मध्ये आहे ना तर तुम्ही ना नरेंद्र स्वामींचं करा सत्संगाला येत जा म्हटल्या. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हा, तर मग मी ना रविवारची तिथं गेले दोन वेळेस. हां, हां, हां. पण मला ना चैनच पडत नसायचं. मी म्हणजे नाही मला स्वामी समर्थांच्याच मंदिरात जायचंय. लक्षच लागत नसेल तिथे. हो. आणि मग आहे ना त्या ताईंना मला इतकं म्हणजे हे करायच्या ना, सारखे फोन करून ताई तुम्ही कसे आहेत ओ? कसं तुमचं चाललंय असं सांगा विचारायच्या. हां, हां, तर हां. मी म्हटलं अहो ताई आता ना थोडंसं बरं आहे म्हणजे टेन्शन तर काही कमी नाहीये, पण मला हां, काय माहिती समाधान वाटतंय म्हटलं. हां. आणि मी ना स्वामींचं पारायण चालू केले म्हटलं. हां, 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 हां. हां, असं सांगितलं त्यांना. तर त्या म्हटल्या, "ताई तुम्ही करा, हां, पण एकाच देवावर विश्वास ठेवा ना," अशा हां. म्हणायच्या. तर मी हां. हां, मग मी ना ठरवलंच. म्हटलं ताईंना आहे ना आजपासून फोनच नाही करायचा. आपल्याला म्हणजे एकच करायचंय आता स्वामी सेवा करायची. अरे वाह! आणि हो. आणि मी ना ताई हं. YouTubeला पाहूनच हे केलं, पहिलं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण चालू केलं. हां, 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 हां. 6-7 दिवसांचं ते पारायण केलं. सगळं काही म्हणजे नाही का अरे वाह!
खाणं वगैरे सगळं म्हणजे मी तर नॉनव्हेज नाहीच खाते. हा हा पण आपलं कांदा, लसूण वगैरे सगळं म्हणजे चटईवर झोपणं हा. हे सगळं काही असं हे केलं, हम्म. नाही का नियम अरे पाळले. वा, नियम पाळले सगळे. हा हा आणि ते 7 दिवसाचं पारायण झाल्यानंतर मी परत ऐकलं की गुरुचरित्राचं पारायण 3 दिवसांचं करायचं. हा. म्हणजे मला काय योग्य, काय अयोग्य हे काहीच माहित नाही. फक्त मी ऐकायची आणि करायची. आहे ग. हा हा. आणि मग गुरुचरित्राचं पारायण आणि ताई मी त्यात प्रेग्नेंट आहे. अरे बापरे, बघा. हो आणि ना त्यावेळेस मी पारायण चालू केलं ना त्यावेळेस माझे त्यावेळेस 2च महिने झाले होते. हा हा हा. आणि गुरुचरित्राचं पारायण 3 दिवसांचं करायचं म्हटल्यावरती अध्याय किती मोठे मोठे आहेत. हो. आणि ताई मी ना इतकं मन लावून ते पारायण 6-7 तास बसायची आणि करायची. बापरे. अशा अवस्थेत करायची. मी म्हणायची स्वामी तुम्हीच मला बळ द्या, मला करायचंच आहे. अरे वा आणि करून घेतलं स्वामींनी माझ्याकडून तेवढं वा ताई. वा 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 वा. आणि मग आहे ना तेवढं पारायण वगैरे झालं. परत मग दादांचं नाही का दादांची अनुभूती ऐकलेली गुरु पौर्णिमेच्या हो वेळेसचे. हो, केंद्रे दादांचे. हा केंद्रे दादांचे. मग दादा बोलले ना तारक मंत्र म्हणायचे, गुरुकुष्ठ धारण स्तोत्र. हा मग हा ते चालू हा. केलं. 11 अरे वा. वेळा 11 वेळा जप करायचा. हा गुरुकुष्ठ धारण स्तोत्र ते बोलायचे हा आणि तारक मंत्र 11 वेळा बोलायचं. हे हा. चालू केलं. मग नित्यसेवा तीच चालू केली. अरे वा. आणि ना ताई तुम्हाला काय सांगायचं गुरुकुष्ठ धारण स्तोत्र आहे ना ताई हा. ते आपण आता मी पहिल्यांदा वाचायला गेले म्हणजे माझ्यासाठी ते अवघडच शब्द राहणार ना. हो, खरंय खरंय. हो आणि मग आहे ना ताई मला ना म्हणजे मी पहिल्याच दिवशी वाचलं हा आणि मला पाठ आहे ना फक्त ते नाही का शेवट घोरकष्ट दुद्धरास मान नमस्ते हा 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 हा. शब्द ना मी मोठ्या मोठ्याने बोलत होते. अय्या. हो पाठ बघा. पाठ आहे म्हणजे असं हा मी जागी झाले का तर मी आठवायला गेले मी काय बरं बोलत होते तर हा. मला आठवण ते. अरे वा. बघा. आणि मग मी म्हटलं चला आपल्याला ध्यास लागलाय तो तर किती उत्तम आहे. बरोबर, खूप तर चांगलं, खूप हो चांगलं ध्यास लागले ताई. आणि मग आहे ना ताई मग मी ना दादांना फोन केला केंद्रे दादांना. हम्म. आपल्या तुमच्या नाही का चॅनल वरून नंबर हा घेतला. हा 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 हा. आणि दादांना फोन लावला. दादांना म्हटलं दादा असा असा प्रॉब्लेम आहे जरा माझा. हा तर हा. दादा काय बोलले बाळा तुला आतापर्यंत दादाची आठवण नाही आली. अय्या. हो असे बोलले. बापरे, बघा. असे म्हटले आणि मला ना एवढा आनंद झाला म्हटलं दादा चुकले मी हा इतके दिवस नाही फोन केला तुम्हाला आणि दादा मी ना नवीनच सेवेत आले हो. हा 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 हा. तर हो म्हटले चालते ना. मग म्हटले तू काही काळजी करू नकोस. हा. तू करती ती सेवा तर अति छान आहे. अरे बापरे. असे बोलले हो. बघा. आणि मग मी म्हंटल दादा मी काय काय सेवा करते ते तर ऐका. हा हो बोल बोल मला म्हंटले. हा मग हा मी सांगितलं दादांना म्हंटल दादा मी नाही का गुरुकुष्ठ धारण स्तोत्र करते 5 वेळा बोलते. हा तारक मंत्र 11 वेळा बोलते आणि जपमाळ करते 11 वेळा. हा हा. अगं तेच तर तुला सांगते तू जी सेवा करते ती उत्तमच आहे. आणि तुला अजून कुठली सेवा द्यायची तीच करत राहा आणि तू टेन्शन घेऊ नको तुझ्या संकटांचं. ते तर बापरे. होणारच आहे मला म्हटले. वा 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 वा. काय पाहिजे ताई, त्यांच्या हो. तोंडून निघालं ना, हां. झालं. तुम्ही आता एकदम निशंक व्हा. हो. आणि ताई इतका आनंद झाला मला आणि हा मी ना ताई मग मी दादांना परत फोन केला एक दिवस. हा हा. तर दादा बोलले की ताई मी बोलले ना दादांना म्हणले दादा मी त्या दिवशी फोन लावला होता तुम्हाला. हम्म. दादा मला सेवा पाहिजे ना तुमच्याकडून. तुम्ही हा. म्हणताय मी सेवा करते ती छान आहे पण तुमच्याकडून पाहिजे मला सेवा. द्या ना तुम्ही सेवा. मग मला काय म्हटले तू जे करतीस ना ते चालूच ठेव फक्त काळभैरव नाही का हो सप्तपदी ते हो. हो ते चालू कर मला म्हटले 5 वेळा. काळभैरव अष्टक. हा हा. हो ते चालू कर म्हटले. म्हणलं हो करेल. म्हणलं तेवढं तुमच्या तोंडून मला मिळालेलं तेच माझं मोठं भाग्य आहे. तेच तर पाहिजे होतं म्हटलं मला. खरंय खरंय खरंय. किती छान. हो ताई. तुमचं होऊन जाईल, सगळे प्रॉब्लेम निघून जातील. आता तुम्ही आले ना या सेवेत, हो. ते छानच होणार. इतके वर्ष तुम्ही ते महानुभव पंथात होते. हो. हा, खूप आणि सुंदर. ना ताई हा आतापर्यंत स्वामी समर्थांचं फक्त नाव ऐकत होते. हा. पण त्यांची लीला इतकी छान आहे हे हो, कधीच मी अनुभवलं नव्हतं आता अनुभवलं. खरं 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 ताई, हो. किती छान. आणि ना मस्त. ताई माझं संकट तर बाजूलाच आहे. पण हा मला ना म्हणजे तुमचे अनुभव ऐकले ना ह्या ताईंचं किती मोठं संकट दूर झालं. तर मी हा. म्हणते माझं तर त्यापुढे काहीच नाहीये. काहीच नाही. हो. अगदी कसं बोललात ताई. आणि मग त्यामुळे मला इतका धीर भेटतो.
हो हो. आणि मी ना त्यावेळेस माझा विचार नाही करत की हा. मला कोणतरी नाही का आता आपल्याला सांगतच ना कोण बघा ना मी अशा अडचणीत आहे. हो तर हो मला हो. त्यांचे चेहरे आठवतात. मी त्यांना सांगावं का की हा तुम्ही अशी सेवा करा म्हणून. हा हा. स्वामी म्हणजे मी काय करते तेवढंच करा. मला तर बाकी काही माहिती नाही. अरे वा, एवढं किती सारखं छान. माझ्या मनात येतं. नाही, खूप छान ताई. मी शेअर आणि करते. हा, हो ताई. बोला बोला. आणि ना ताई म्हणजे नाही का तुमचा आवाज आणि तुम्ही इतक्या छान आहे ना तुमच्याकडे बापरे. म्हणजे तुमच्या सोबत बोलून सुद्धा असं वाटतं माझी मोठी ताई बोलतीये. अरे. आणि हो ताई इतकं छान हं. वाटतंय आणि आता पण एवढं तुमच्या सोबत बोलताना माझं मन प्रसन्न झाले ना तर असं वाटत नाही मी किती दिवसांनी प्रसन्न झाले असेल असं नाही वाटत. गं. नाही, तुमचं छानच होणार ताई. हो सगळं छान छान होईल तुमचं बघा. हो हा. हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री हा. स्वामी समर्थ. हो.